नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. निघायचं पुण्याला. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 10:30 वाजलेत मित्रांनो. रूममध्ये आता हॉटेल सोडायचं आहे, निघायचं पुण्याला. एक तासाभरात निघू, जास्तीत जास्त तास दीड तास, 12 वाजेपर्यंत जास्तीत जास्त. उत्तम येतोय आता. उत्तम आला की जरा नाश्ता वगैरे करायचे. पप्पूची गाडी पण येते. मुला ढाब्यावर होता तो मगाशी फोन केला तेव्हा. त्याला एक साधारण तास दीड तास लागेल यायला, म्हणजे 12 वाजतीलच त्याला पण यायला. मग निघायचं, कारण की ड्रायव्हर असल्यामुळं आज काही काम नाही आहे. सगळे वॉशिंग करायची होती, कारण की काल सगळं डिझेल वगैरे मारून ठेवलं होतं 400वर. वॉशिंग करायची होती, पण वॉशिंगवाला पण बंद आहे. आणि ते जे स्क्रॅप होतं ते स्क्रॅप पण द्यायचं होतं, पण स्क्रॅपवाला पण आता येत नाही म्हणतो ड्रायव्हर असल्यामुळे. ते गेलं आता उद्यावरच. तर उद्या तर आम्ही काय थांबणार आहे, आज निघून जाणार आहे. उत्तम म्हटलं मी करून घेतो वगैरे सगळं, त्याची काय काळजी नका करू. त्याच्यामुळं थांबलं निवांत. आता त्याची वाट बघतोय उत्तमची. उत्तम गेला होता कुठेतरी बाहेर. येईल उत्तम एक 5-10 मिनटात. तो आला की नाश्ता करून तो पण, गाडी पण येईल. गाडी आली की निघत मित्रांनो. बाजूलाच आंब्याची बाग आहे बघा, मागच्या साईडला सगळे आंबे आहेत. आणि मोठे मोठे आंबे आहेत, चांगले आंबे आलेत. पण तोडता नाही आहे ना, कोणाची प्रायव्हेट जागा आहे ती, त्याच्यामुळं बघूयात आता. उत्तम येतोय म्हटला 5-10 मिनटं म्हणून भरपूर वेळ केला. भूक लागली आता. तो आला की निघत मित्रांनो. दुपारचे 3:30 वाजलेत मित्रांनो. आलोय आता बॉर्डरच्या टोल नाक्यावर. चहा पिण्यासाठी थांबलो होतो. मागं हॉटेल दिसतात बघा इथं. चहा वगैरे घेतला आता. ऊन खूप आहे, पण हळूहळू जात राहायचं. पप्पूची गाडीत आलोय. एवढं टायट आपलेत ना की विचारताच होईल. इथं मागं गाडी आहे बघा पप्पूची, व्हाईट. छापून निघायचं आता बॉर्डरला. आता थांबायचं नाही, बघू मध्ये आधी. आता जेवण केलं तरच कुठं, शक्यतो बहुतेक दत्तरला जेवू. बघू आता, फायनल नाही. ते अण्णा त्यांनी आता राईस खाल्ला इथं, आम्ही ताक पिलो. आता निघूयात मित्रांनो. बोल ना, चालू आहे ना. साताऱ्याच्या टोलवर आलोय. गाडी सोडली कामाला. आता तिथं उत्तम करून घेईल. चहा प्यायला थांबलोय. सर पण पितात. या चहा प्यायला. आलोय आता साताऱ्याच्या टोल नाक्यावर. चहा प्यायण्यासाठी थांबलो होतो. आई सगळी गँग आहे इथं. शिवा भाऊ आहे, पप्पू. आम्ही दोघं जण. उशीर झाला जरा. मध्ये नागठाण्याची इथं ट्रॅफिक लागली, त्याच्यामुळं जरा वेळ गेला. नाही तर लांब पोचलो असतो आत्तापर्यंत. 12 वाजतील आता जायला. आज तर काय गाडी खाली होणार नाही. त्या दुकानात 2 गाड्या पहिल्याच्याच आहेत, त्याच्यामुळं उशीर लागणार. उद्या सांगितलं त्यांनी यायला, म्हणजे उद्या रात्री खाली करायला जातो. त्यामुळे ती गाडी पप्पूची आहे. नाही मला वाटतं की आता यांनी तर गाडी कामाला लावली. नाही, दाखवलं मागच्या व्हिडिओत दाखवलंय पप्पूचीच गाडी. आता येतोय बघा. केस करण्यासाठी तो खास कॅमेऱ्यात आला बघा. असं आहे. चहा पिला झालंय आता सगळ्यांचं. चहा पिऊन निघूयात आता. रात्रीच्या 11:15 वाजलेत. शिरवळच्या इथं शिंदेवाडी फाट्यावर आलोय. ट्रॅफिक जाम परत एकदा. सगळं जाम आहे बघा. या साईडला काही गाड्या नाही. एवढं साताऱ्यापासून फार इथपासून सगळीकडं रस्त्याचं काम चालू आहे, पण आपल्या इथंच जाम होतात. आणि आता हे नेहमीचा प्रॉब्लेम आहे.
हे फक्त शिंदेवाडी फाटा पास केला की परत मोकळं येईल, पण तोपर्यंत सगळं जाम लागलेलं आहे. आणि संडे असला की कायमचा प्रॉब्लेम आहे. सॅटर्डे संडे जाम असणार म्हणजे असणार. हे आणि टोल नाका वगैरे सगळा जाम असतो. टोल नाक्यावर पण गाड्यांची लाईनच लागती. आणि काय ट्रॅफिक जाम व्हायचं कारण नाही, फक्त एक डायव्हर्शन आहे, त्याच्यामुळे एवढ्या गाड्या जाम होतात. तर ब्रिजचं काम चालू आहे त्याच्यामुळे जाम होतं. साईड बघा पूर्ण खाली. मॅच बघत आहे, मॅच चालू आहे. लखनौ आणि KKR. 10 मिनिटात निघू, तसं 10-15 मिनिटात बाहेर निघूया ट्रॅफिक मध्ये. घरी जायला 12 वाजतील. मित्रांनो, रात्रीचे 1:45 वाजलेत. घरी आलोय आता जस्ट. मार्केटच्या यार्डच्या चौकात उतरलो मी. उत्सवच्या इथं कुंदन शेठ इथंच उतरले कात्रजला. ते तिथून गेले. पप्पू कापूरला उतरला, तो तिथून गेला. त्याचा भाऊ आला होता ओम त्याला घ्यायला. मग ते दोघं तिथूनच गेले. झोपलो होतो मी परत तिथं. मग कात्रज मार्केटला उतरून आता रिक्षा करून घरी आलो. तर मित्रांनो, आता आजचा हा ब्लॉग इथं समाप्त करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद.